जाऊयात नाशिकला। दक्षिणेची काशी मानली जाते त्या नाशिकमध्ये आपण जातोय। आपल्यासोबत किरण ताजणे आपले प्रतिनिधी आहेत। किरण, मंदिरं आणि मंदिरांची नगरीचे नाशिक आणि या मंदिरांच्या नगरीमध्ये गणेशोत्सव साकार होतोय। काय तुम्ही पाहिलं आमच्यापर्यंत पोहोचवा। तिकडच्या वैशिष्ट्यांबद्दल सुद्धा सांगा, नाशिकच्या गणपती उत्सवाबद्दल, गणेशोत्सवाबद्दल। अगदी खरं, गणपती बाप्पा मोरया म्हणत आज घरोघरी गणराया विराजमान झालेले आहे। दुसऱ्या बाजूला सार्वजनिक गणेशोत्सव जी मंडळ आहे त्यांचे बाप्पा देखील विराजमान झालेले आहेत। मी सध्या मंदिरांची नगरी नाशिक असलेल्या या मुंबई नाका परिसरामध्ये आहे आणि याच ठिकाणी जर आपण बघितलं तर युवक मित्रमंडळाच्या माध्यमातून दरवर्षी एक वेगळा देखावा, वेगळी सजावट आपल्याला बघायला मिळत असते। यंदाच्या वर्षी जे जैन मंदिरं असतात त्या जैन मंदिरांची प्रतिकृती या ठिकाणी साकारण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये बाप्पा विराजमान झालेला आहे। खरं म्हणजे ही संस्कृती जी आहे ती राजस्थानमध्ये अशा स्वरूपाची मंदिरं मोठी प्रमाणामध्ये बघायला मिळत असतात। त्या सगळ्या अनुषंगानं हा इथे देखावा करण्यात आलेला आहे। आपण जर बघितलं तर त्याचे जे वरील भागामध्ये जे कळस आहेत ते देखील अगदी हुबेहूब ते या ठिकाणी तयार करण्यात आलेले आहे। अनेक वर्षांपासूनची ही परंपरा आहे आणि त्या सगळ्या अनुषंगानं जर बघितलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये गणेश भक्त येत असतात। सध्याच्या घडीला आपण जर बघितलं तर व्यासपीठावर जे या ठिकाणी तयार करण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी अनेक जण येऊन फोटो काढतात आणि मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी रेलचेल बघायला मिळत असते। याच अनुषंगाने नाशिकमध्ये जर बघितलं तर मानाचा राजा आहे, त्याबरोबर चांदीचा गणपती आहे, असे वेगवेगळ्या स्वरूपाची मंडळ आहेत, त्यांचे देखील बाप्पा विराजमान झालेले आहे। आणि या सगळ्या दरम्यान या मंडळाचे सदस्य देखील आपल्यासोबत आहे। प्रथमेश गीते, त्यांच्याकडनं या सगळ्या मंडळाचा आणि या सगळ्या आरासबद्दल जाणून घेऊयात। काय सांगाल, काय नेमकी ही थीम आहे यंदाच्या वर्षीची आणि नाशिककरांना काय आव्हान? सर्वात प्रथम मी सर्व नाशिककरांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देतो आणि ही जी थीम आहे ही थीम जयपूरमधले एक मंदिर आहे त्याची थीम आम्ही बनवली आहे आणि कारागीर पण जयपूरवरूनच आलेले आहे। साधारणपणे किती दिवसांपासून काम सुरू होतं, काय या मागची संकल्पना होती? साधारणतः या सेटअपचं काम एक महिन्यापासून चालू होतं जयपूरमध्ये आणि 8 दिवसापासून नाशिकमध्ये ही टीम आलेली। त्या 8 दिवसापासून नाशिकमध्ये काम चालू आहे। या काळामध्ये तुमचं युवक मित्रमंडळ किती वर्षांचं झालं, त्या मागचा इतिहास नेमका काय होता, कसं हे रुजवलं गेलं? अगदी छोटा गणपती होता, नंतरच्या काळामध्ये त्याचं स्वरूप जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात झालं। खरं बघायला गेलं तर हे मंडळ 53 वर्ष झाले। 53 वर्षापासून या मंडळाचे विविध प्रकारचे उपक्रम केले जातात, सामाजिक असो आणि गोरगरिबांसाठी एक हॉस्पिटलच्या कुठल्याही समस्या असो पण इथून सॉल्व्ह करत असतो। आणि मंडळाच्या मार्फत रक्तदान शिबिर असो, कोविड काळात केलेलं काम असो आणि वर्षानुवर्ष इथं सगळ्या थोर पुरुषांच्या जयंत्या सुद्धा साजऱ्या होतात। त्यामुळं मंडळाचे उपक्रम हे कायम चालू असतात आपले। प्रसन्न सर, वेगवेगळे उपक्रम सुरू असतात या मंडळाच्या माध्यमातून आणि त्यांच्याच माध्यमातून मुंबई नाका परिसरामध्ये अशा स्वरूपाचा या ठिकाणी हा देखावा साकारण्यात आलेला आहे। जयपूरमधील मंदिर आहे ते मंदिर हुबेहूब या ठिकाणी साकारण्याचं काम करण्यात आलेलं आहे आणि मुंबई नाका परिसर हा वर्दळीचा परिसर म्हणून ओळखला जातो। बाजूला असलेले जे गणेश भक्त आहेत ते देखील आपल्या मोबाईलमध्ये हे संपूर्ण चित्रीकरण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतात। मोठ्या संख्येने जमत असतात। पहिलाच दिवस आहे आणि या सगळ्या काळामध्ये देखील मोठा प्रतिसाद मिळतोय। मात्र इतर जी अनेक दिवस असतात त्यामध्ये वर्दळीचं ठिकाण असलेल्या या ठिकाणी मोठी गर्दी बघायला मिळणार आहे। किरण, यास हे गणेशोत्सव तर आहेच आणि प्रत्येक शहराची शान असतात असे सगळे सार्वजनिक गणेशोत्सव, पण नाशिकच्या पारंपरिक गणेश मंदिरांबद्दल सुद्धा आम्हाला सांगा। आता जसं नागपूरला टेकडी गणेश आहे, पुण्याला मुंबईला सिद्धिविनायक आणि पुण्याला दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर आहेत, तशी नाशिकमध्ये प्रसिद्ध गणपती मंदिर आणि तिथे आज कसं वातावरण होतं सकाळपासून? यामध्ये प्रामुख्याने जर बघितलं तर रविवार कारंजा परिसरामध्ये असलेला चांदीचा गणपती, त्या ठिकाणी देखील मुक्तिनाथाचं मंदिर साकारण्यात आलेलं आहे। नेपाळमधली संस्कृती त्या ठिकाणी उभारण्यात आलेली आहे। जवळपास 15 दिवसांपासून त्या ठिकाणी तो देखावा साकारण्याचं काम केलं जात होतं। आपल्या मंदिरांना जसा कळस असतो त्या ठिकाणचा कळस हा वेगळ्या पद्धतीचा असतो। पागोड्यासारख्या त्या पद्धतीचं ते मंदिराचं काम होतं, ते देखील पूर्ण करण्यात आलेलं आहे। दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर नवशा गणपती, जो नवसाला पावणारा म्हणून अनेकांच्या परिचित असला तरी वेगवेगळ्या स्वरूपाची त्याची आख्यायिका आहे। पेशवेकालीन मंदिर आहे त्या ठिकाणी, त्या नवशा गणपतीचं देखील वाजत गाजत स्वागत करण्यात आलं। बाप्पा विराजमान झालेले आहेत। दुसऱ्या बाजूला साक्षी गणेश आहे,
अनेक वर्षांपासूनचं मंडळ आहे ते जुन्या नाशिक परिसरामध्ये काम करतं। वेगवेगळ्या स्वरूपाचे सार्वजनिक कार्यक्रम त्या ठिकाणी राबवले जातात। तिथं देखील बाप्पा विराजमान झालेले आहेत। दुसऱ्या बाजूला रामेश्वर मंदिराच्या संदर्भामध्ये जुन्या नाशिक परिसरामध्ये सरदार चौकामध्ये ते मंदिर उभारण्यात आलेलं आहे। अशा वेगवेगळ्या स्वरूपाचे देखावे यंदाच्या वर्षी नाशिकमध्ये साकारण्यात आलेले आहे आणि नक्कीच गणेश भक्तांच्या दृष्टीनं एक प्रकारे मोठा हा जल्लोष आणि आनंद व्यक्त करण्याचा सण आहे आणि त्यामध्ये नाशिककर देखील मोठ्या संख्येनं सहभागी होत आहे, आनंद व्यक्त करत आहे। प्रसन्न सर, धन्यवाद किरण, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आपण